श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर सध्या तुमच्या आयुष्यात सगळं काही तुमच्या मनासारखं होत नसेल, काही गोष्टी उशिरा होत असतील, काही लोक तुमच्यापासून दूर गेले असतील, काही जुन्या गोष्टींचा शेवट झाला असेल आणि तुम्हाला आतून एक प्रश्न पडत असेल, माझ्या आयुष्यात खरंच चांगला काळ कधी सुरू होणार, तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कारण अनेक वेळा चांगला काळ सुरू होण्याआधी आयुष्य अगदी वेगळ्या पद्धतीने आपल्याला तयार करत असतं. आपल्याला वाटतं सगळं उलट का होतंय, पण कधी-कधी तो उलटलेलाच काळ पुढच्या चांगल्या पर्वाची तयारी असू शकतो. आज मी तुम्हाला 5 असे बदल सांगणार आहे. पण पहिल्या 4 गोष्टींपेक्षा 5वी गोष्ट सर्वात खोल आहे. कारण ती समजली तर तुम्हाला कदाचित तुमच्या सध्याच्या परिस्थितीकडे पुन्हा एकदा नव्या नजरेने पाहावंसं वाटेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा संदेश कोणतीही भविष्यवाणी नाही. आपल्या जीवनातील बदलांना स्वामीभक्ती, आत्मपरीक्षण आणि सकारात्मक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. म्हणून शांतपणे ऐका. कदाचित या 5 गोष्टींपैकी एखादी गोष्ट तुमच्या आयुष्याशी जोडलेली असेल. नंबर 1. जुन्या गोष्टींचं आकर्षण कमी होऊ लागतं. भक्तांनो, चांगला काळ सुरू होण्याआधीचा पहिला बदल अनेकदा बाहेर नाही, तो आपल्या आवडीनिवडीमध्ये होतो. ज्या गोष्टी पूर्वी आपल्याला महत्त्वाच्या वाटत होत्या, त्यांचं महत्त्व हळूहळू कमी होऊ लागतं. पूर्वी एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप अस्वस्थ व्हायचो. एखाद्या व्यक्तीचं मत आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला स्वतःची किंमत वाटायची. पण अचानक एक दिवस जाणवतं, आता मला याची तितकी गरज वाटत नाही. पण आपण घाबरतो, माझ्यात काय बदललं? पण प्रत्येक बदल हा वाईट नसतो. कधी-कधी मन मोठं होतं, म्हणून जुन्या गोष्टी छोट्या वाटायला लागतात आणि पूर्वी आपल्याला फक्त लोकांनी आपल्याला मानावं असं वाटत होतं. आपल्याला स्वतःच्या मनात शांत राहणं महत्त्वाचं वाटू लागतं. पूर्वी आपण अनेक गोष्टींचं उत्तर लोकांकडून शोधायचो. आता स्वतःकडे पाहायला सुरुवात करतो. हा बदल छोटा वाटतो, पण तो खूप मोठा असू शकतो. कारण नवीन जीवनात प्रवेश करण्याआधी अनेकदा जुन्या सवयींची जागा रिकामी करावी लागते. म्हणून जर तुम्हाला जाणवत असेल, की पूर्वीसारख्या काही गोष्टी आता मला आकर्षित करत नाहीत, तर त्याला लगेच नकारात्मक समजू नका. कदाचित तुम्ही बदलत आहात, पण पुढचा बदल यापेक्षा वेगळा आहे आणि तो तुमच्या निर्णयाशी संबंधित आहे. नंबर 2. तुम्ही छोट्या गोष्टींबाबत अधिक जबाबदार होऊ लागता. दुसरा बदल खूप महत्त्वाचा आहे. चांगला काळ आला की सगळं सोपं होतं, असं नाही. कधी-कधी चांगल्या काळाची सुरुवात आपल्या जबाबदारीच्या भावनेपासून होते. पूर्वी एखादी काम पुढे ढकलणं सोपं वाटायचं. उद्या करू, नंतर बघू, वेळ मिळाली की करतो. पण हळू-हळू आपल्याला जाणवतं, नाही, मला माझ्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्यावी लागेल. आपण पैशांकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो. वेळ वाया जाऊ नये असं वाटतं. आपल्या शब्दांची किंमत समजू लागते. आपण कुणाला दिलेलं वचन पाळण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलण्याऐवजी त्या स्वीकारायला सुरुवात करतो. हा बदल खूप मौल्यवान आहे, कारण बाहेरची परिस्थिती बदलण्याआधी आपली भूमिका बदलणं आवश्यक असतं. समजा तुम्हाला मोठी संधी मिळाली, पण वेळेची किंमत समजत नसेल, तर ती संधी टिकवणं कठीण होईल. म्हणून कधी-कधी चांगला काळ येण्याआधी जीवन आपल्याला छोट्या-छोट्या जबाबदारी शिकवतं. आणि एक दिवस आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं, मी पूर्वीसारखा राहिलो नाही. पण आता तिसरा बदल आणखी खोल आहे. तो आपल्या भूतकाळाशी संबंधित आहे. नंबर 3. भूतकाळाकडे पाहताना मनातली कडवटपणा कमी होतो. भक्तांनो, आपल्या आयुष्यात काही प्रसंग असे असतात, ज्यांना आपण विसरू शकत नाही. कुणीतरी आपल्याला दुखावलेलं असतं, कुणीतरी आपला विश्वास तोडलेला असतो, एखादी संधी हातातून गेलेली असते, एखादा निर्णय चुकीचा ठरलेला असतो आणि आपण वारंवार मनात विचार करतो, असं माझ्याबरोबर का झालं? पण काळ पुढे जातो आणि हळूहळू एक वेगळा बदल होतो. घटना आठवते, पण आधीसारखा राग येत नाही. दुःखाची आठवण असते, पण त्यात आपण कायम अडकून राहत नाही. आपण म्हणू लागतो, जे झालं ते बदलू शकत नाही, पण त्यातून पुढे काय करायचं ते माझ्या हातात आहे. हा खूप मोठा बदल आहे. क्षमेला नेहमी दुसऱ्या व्यक्तीसाठी केलेली गोष्ट समजलं जातं, पण अनेकदा क्षमा म्हणजे स्वतःला भूतकाळाच्या ओझ्यातून मोकळं करणं असतं. याचा अर्थ चुकीला योग्य ठरवणं नाही. ज्यांनी चुकीचं केलं त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवणंही नाही. फक्त एवढंच, मी माझं आजचं आयुष्य कालच्या घटनेच्या हातात देणार नाही. जेव्हा मन भूतकाळातून थोडं मोकळं होतं, तेव्हा वर्तमानासाठी जागा तयार होते आणि पुढची गोष्ट इथेच सुरू होते. कारण मनात जागा तयार झाली की आपल्याला नवीन शक्यता दिसायला लागतात. नंबर 4. तुम्ही नाही म्हणायला शिकता. हा मुद्दा खूप लोकांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. आपल्याला सगळ्यांना खुश ठेवायचं असतं. कोणी काही सांगितलं की हो म्हणायचं.
कोणी मदत मागितली की स्वतःचं काम बाजूला ठेवायचं, कोणी आपल्याबद्दल चुकीचं बोललं तरी शांत राहायचं आणि नंतर आपण स्वतःच थकतो. पण आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला समजतं प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं म्हणजे चांगला माणूस असणं नाही. कधी स्वतःच्या वेळेचं संरक्षण करणं आवश्यक असतं, कधी चुकीच्या गोष्टींपासून दूर होणं आवश्यक असतं, कधी एखाद्या प्रस्तावाला नकार देणं आवश्यक असतं, कधी एखाद्या नात्याला मर्यादा ठेवणं आवश्यक असतं आणि हा बदल घडला की आपण हळूहळू स्वतःचा आदर करायला शिकतो. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. नाही म्हणणं म्हणजे उद्धट होणं नाही, कोणाला कमी लेखणं नाही. फक्त आपल्या आयुष्यात काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याबद्दल स्पष्ट होणं. कदाचित तुमच्या आयुष्यात सध्या हा बदल होत असेल. कदाचित तुम्ही पहिल्यांदा काही गोष्टींना शांतपणे नकार देत असाल. जर असं असेल तर घाबरू नका. स्वतःचा आदर आणि इतरांचा आदर दोन्ही एकत्र ठेवता येतात. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा 5वा बदल. नंबर 5 तुम्ही परिणामापेक्षा आपल्या कर्मावर लक्ष द्यायला लागता. भक्तांनो, हा मुद्दा मनापासून ऐका. कारण हा फक्त चांगला काळ येण्याबद्दल नाही, हा चांगला काळ टिकवण्याबद्दल आहे. आपण अनेकदा देवाकडे प्रार्थना करतो, स्वामी माझं काम करून द्या, मला यश मिळू द्या, माझ्या आयुष्यात चांगलं घडू द्या. पण हळूहळू भक्ती आपल्याला एक वेगळी गोष्ट शिकवते. परिणाम माझ्या हातात नाही, पण माझं कर्म माझ्या हातात आहे. हे मनापासून समजायला लागलं की माणूस आतून बदलतो. आपण प्रयत्न करतो, पण प्रत्येक प्रयत्नाचं उत्तर लगेच मिळालं नाही तरी तुटून पडत नाही. आपण एखादं काम करतो, पण लगेच कौतुक मिळालं नाही तरी ते काम सोडत नाही. आपण चांगलं वागतो, पण समोरच्याने तसंच वागावं अशी अपेक्षा ठेवत नाही. कारण आपल्याला समजतं, मी माझं कर्म प्रामाणिकपणे करायचं, बाकीचा परिणाम योग्य वेळी स्वीकारायचा. आणि इथेच श्रद्धा आणि कर्म एकत्र येतात. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे आपल्या प्रयत्नांना सोडून देणं नाही, उलट श्रद्धेमुळे प्रयत्न करण्याची शक्ती मिळते. जर आज तुमच्या आयुष्यात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतील, तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी माझ्या हातात असलेलं सगळं प्रामाणिकपणे करतोय का? जर उत्तर हो असेल, तर स्वतःला सतत दोष देऊ नका. प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडत नाही. काही गोष्टींसाठी तयारी लागते, काही गोष्टींसाठी अनुभव लागतो, काही गोष्टींसाठी आपल्याला स्वतःमध्ये बदल करावा लागतो. आता तुमच्या आयुष्यात सध्या काय चाललंय हे मला माहीत नाही, पण कदाचित तुम्ही या व्हिडिओपर्यंत योगायोगाने आला नसाल. तुम्हाला वाटलं असेल, कदाचित तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत असाल, कदाचित एखाद्या कामाची वाट पाहत असाल, कदाचित एका निर्णयाबद्दल संभ्रमात असाल. तर आज फक्त एवढंच लक्षात ठेवा, परिस्थिती कठीण असली तरी ती कायमची असेलच असं नाही. आज जे समजत नाही ते उद्या कदाचित स्पष्ट होईल. आज जी गोष्ट अडथळा वाटते ती उद्या तुम्हाला काही शिकवून गेलेली असेल. म्हणून घाईघाईने निष्कर्ष काढू नका. स्वतःवर काम करत राहा, योग्य कर्म करत राहा आणि मनाला स्वामींचं नाव ठेवा. आता आजच्या 5 गोष्टींपासून पुन्हा एकदा मनात ठेवा. जुन्या गोष्टींचं आकर्षण कमी होणं, छोट्या जबाबदाऱ्यांकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात होणं, भूतकाळातला कडवटपणा कमी होणं, गरजेच्या ठिकाणी नाही म्हणायला शिकणं आणि सर्वात महत्त्वाचं परिणामापेक्षा आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला शिकणं. जर यापैकी काही बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात जाणवत असतील, तर त्यांना अजिबात घाबरू नका. स्वतःकडे शांतपणे पहा आणि मनापासून म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात काय येणार आहे हे मला माहीत नाही, पण जे येईल त्यांना सामोरे जाण्याची बुद्धी द्या, योग्य कर्म करण्याची शक्ती द्या, चुकीच्या मार्गांपासून दूर ठेवा आणि माझ्या मनात तुमच्यावरची श्रद्धा कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजच्या या 5 बदलांपैकी तुमच्या आयुष्यात सध्या कोणता बदल जाणवतोय? नंबर लिहायची गरज नाही. फक्त कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर स्वामी भक्त परिवाराशी जोडलेले राहा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचा आणखी एक महत्त्वाचा भाग पाहणार आहे. चांगला काळ सुरू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर आपण पुन्हा जुन्याच चक्रात अडू शकतो. तो व्हिडिओ नक्की पहा. तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, योग्य कर्म करा आणि घाई करू नका. श्री स्वामी समर्थ.